हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज मी बनवत होती शेपूची भाजी. मुगाची डाळ टाकून सुकी भाजी बनवायची होती. तर ह्या कटरने खूप छान कापल्या जाते शेपू, त्यामुळे मग आम्ही ही कटरने कापून घेत होते. इकडे मी मुगाची डाळ थोडीशी अर्धी कच्ची शिजवून घेतली होती, कारण अशी शिजायला खूप टाइम लागतो त्यामुळे. आणि हे बघा, ही अशा प्रकारची बनवली होती भाजी. त्यानंतर आईने तर मला मसाला डब्यामध्ये चटणी संपली होती, तर चटणी काढून देत होत्या. आणि राघव आणि माझ्यासाठी तर आम्ही शेंगदाण्याची आमटी बनवायची होती फिक्की, त्यामुळे त्याची तयारी करून घेत होते. आणि मग आईने बाकीचं काम करत होत्या, तोपर्यंत मग आईने ही कॅन घेतली आणि त्यामध्ये हरभरे भरून ठेवत आहेत. ही आयडिया वापरत आहेत आई, कारण त्या कॅनीचं तोंड खूप छोटं होतं, त्यामुळे त्यामध्ये खूप चांगलं धान्य राहतं. त्याच्यामध्ये भरून ठेवलं की. आणि मग मी इकडे पोळ्या वगैरे बनवल्या. राघवच्या पप्पाला जायचं होतं ड्युटीला, तिकडे शेंगदाण्याची आमटीची तयारी करून घेत होते. त्याच्यानंतर काम वगैरे आवरले, किचन ओटा छानपैकी आवरून घेतला. आणि आज दीप अमावस्या होती, त्याच्यामुळे मग म्हटलं खालच्या झाडाची फुलं तोडून घ्यावीत. आमचं झाड आता त्यांना पालवे फुटत आहे जास्वंदाच्या झाडाला, त्याला काही अजून फुलं आलेली नाही आहेत. तर आमचं इकडे गेट पण तुटलं होतं, तर साईडला करून ठेवलं होतं हे गेट लोखंडाचं. इथं आम्ही गाड्या लावत असतो. इथून फुलं वगैरे घेतली आणि देवपूजा केली अशा प्रकारे. त्यानंतर तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं. आणि तेवढ्या वेळामध्ये राघव त्याच्या बाबांसोबत गेला होता प्लॉटवरती, त्यामुळे तो बाहेर गेलेला असला की पटपट छान काम आवरले जातात. आणि त्याचबरोबर आज गुरुवार पण होता आणि माझा गजानन महाराजांचा 6वा अध्याय वाचायचा पण होता, तर तिकडे अध्याय पण मी वाचून घेतला. आणि त्याच्यानंतर मग लगेच दिवे बनवायला घेतले. दीपामावस्या होती म्हणून मला दोन्ही लेकरांचं औक्षण करायचं होतं, ते मी अशा प्रकारचे दिवे वगैरे बनवले होते. आणि त्यामध्ये फुलवाती होते आमच्या घरामध्ये, तर फुलवातीच ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये. आणि छानपैकी दोन्ही लेकरांचं औक्षण करून घेतलं. असा होता